हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील पहिल्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 4 ते गुरु शिष्यांची गोठी याचा भाग 4. शक्ती घेण्याची ताकद आपल्याजवळ नसते, पण शक्ती देणे, शक्ती संक्रमण करणे हे सद्गुरूंचं काम आहे ना. काही वेळेला ते दृष्टीतून शक्ती देतात ना, किंवा त्यांनी मनात संकल्प केला तर. स्वामीजी म्हणतात, सद्गुरू शक्ती देतात. त्यांना सर्वांविषयी करुणा असते, पण ती शक्ती घेण्याची ताकद सर्वांची नसते. तसं असतं तर अनुग्रहाच्या वेळेस सर्वच जण उन्मनावस्थेत गेले असते, पण तसं सगळे जाताना दिसत नाहीत. याचं कारण हेच की सर्वांची ती ताकद नसते. म्हणून सद्गुरूंकडे अनुग्रहाला जाण्यापूर्वी त्या व्यक्तीची पूर्वतयारी हवी. सद्ग्रंथांचं वाचन, चिंतन, यम नियम, आसन, प्राणायाम अशी काही तयारी झाल्यावर मग सद्गुरूंचा अनुग्रह. पण पुष्कळ मंडळी योग्य आहार विहार नाही, काही साधना नाही, एकदम जातात सद्गुरूंकडे अनुग्रह घ्यायला. सद्गुरूंची कृपा असते पावसासारखी. ज्या शेताची मशागत केली असेल त्यात पीक येईल, मशागत नसेल तर पीक येणार नाही. तसंच इथं होतं. पूर्वतयारी असेल तर सद्गुरू कृपेचा प्रत्यय लवकर येतो, तयारी नसेल तर वेळ लागतो. स्वामी स्वरूपानंदांनी प्रथम मला सांगितलं, सुमनू आणि शुद्धमती असा कोणी साधक आला तर आपल्या अंतःकरणाला स्मरून त्याला अनुग्रह द्यावा. लगेच पुढे म्हणाले, आस्थेचीच संज्ञा, एवढंही पुरे. त्याला आस्था आहे, काही करावंसं वाटतं, एवढं पुरे. नाहीतरी तसा अनुग्रहाच्या योग्यतेचा एखादाच असतो. आपल्याकडे इथं बरीच मंडळी लांबून येतात आणि दर्शन घ्यायचे म्हणतात. त्याचाही अर्थ तोच आहे. त्यांना नुसतं संतांच्या सद्गुरूंच्या चेहऱ्याकडे बघून समाधान होत नाही. काही ना काही विचारायचं, बोलायचंही नसतं, पण दर्शन घ्यायचं असतं. याचा अर्थ तोच. संतांच्या चरणावर मस्तक ठेवायचं, त्यांना दुसरं काही सांगून पटणार नाही. त्याचं कारण अनादिकालापासून आपल्याकडे हीच पद्धत आहे. पाय धरले की समाधान होतं. वडिलांच्या, आईच्या पायावर मस्तक ठेवावं असं म्हटलं आहे. त्यात कृतज्ञतेचा, नम्रतेचा, प्रेमाचा, आदराचा भाव आहे. याशिवाय त्या वडिलांनी, आईनी जर काही पुण्य केलं असेल तर ते त्यांच्या पायात असतं. सगळ्या शरीराचा पुण्याचा संचय पायात असतो, तसंच तो हाताच्या तळव्यात असतो. म्हणून संतांनी जर आपल्या पाठीवरून हात फिरवला तर आपल्याला बरं वाटतं, आपल्याला समाधान होतं. हे संत सद्गुरूंबाबत खरं, पण इतरांजवळ ती शक्ती असते का? ह्या प्रश्नावर स्वामीजी उत्तर देत आहेत, नसते. पण आईवडिलांनी पाठीवर हात फिरवला तर प्रेम वाटतं, शिवाय ते किती पुण्यवान असतील यावर अवलंबून असतं. कर्मयोग जेव्हा सिद्ध होतो तेव्हा खरं ध्यान सुरू होतं. यावर स्वामीजी म्हणतात, हे अगदी बरोबर. तोपर्यंत थोडीफार व्यग्रता असते. जेव्हा हे कर्म मी करतो हा भाव जाऊन त्या कर्माकडे लांबून अलिप्ततेनं पाहता येतं, तेव्हा खरं ध्यान होतं. तोपर्यंतचं ध्यान हे सद्गुरूंनी दिलेल्या शक्तीमुळं होत असतं. काहींना ध्यान जमतं असं दिसतं, पण त्यांच्या कर्मात गोंधळ असतो. त्यामुळे ध्यानाबद्दल समज गैरसमज होतात. परमार्थाच्या बहुतेक क्षेत्रात असंच दिसतं. धड कर्म हातून होत नाही आणि ध्यान साधनेला बसतात. काही मंडळी उन्मनावस्थेत जातात, 2 तास ध्यानाला बसतात, पण त्यांची इतर वेळची कर्म अगदी वाईटच असतात असं नाही, पण काही एका पातळीपर्यंत हवी तशी होत नाहीत. ध्यानात प्रथम श्वासावर लक्ष ठेवलं, पण पुढे काय? स्वामीजी म्हणतात, पुढे श्वासावर लक्ष ठेवायचं कारण नाही. प्रथम काही वेळ प्रार्थना, श्वासावर लक्ष, नंतर 2 भुवयांमध्ये कपाळावर लक्ष ठेवून बसलं की श्वासावर लक्ष ठेवायचं कारण नाही. मग सोहम नाही,
श्वासावर लक्ष नाही, मंत्र नाही, पादुका मूर्ती काही नको, नुसतं विचारांकडे लक्ष साक्षी भावानं. काहीही विचार नाही अशी अवस्था अपेक्षित आहे. विचार आणि मन एकच. विचार आला की मन आलं, विचार नाही तर मन नाही. विचाररहित अवस्था ही पहिली पायरी. पुढे पुष्कळ गोष्टी आहेत. असो, आज इथेच थांबूया. यानंतरचा 5वा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सत्शिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.